अपर्णे मी नवखंड पृथ्वीहून आगळे असे 10वे खंड म्हणजेच काशी क्षेत्र निर्माण केले आहे. जम्बूद्वीपात हिमालय व विंध्य पर्वत यांच्यामध्ये पंचक्रोश व्याप्ती असलेले हे काशी क्षेत्र मी स्वतःच्या राहण्यासाठी योजले असून ते आनंदवन म्हणून प्रख्यात आहे. काशी क्षेत्राविषयी सांगताना महर्षी व्यास म्हणतात, वाराणसी क्षेत्र हे त्रिभुवनाला व्यापून अलिप्त असे आहे. ते अर्धे भूलोकात आणि अर्धे सूक्ष्म रूपाने आकाशात आहे. शिवसान्निध्याने पवित्र असे हे क्षेत्र 14 भुवनांमध्ये परमश्रेष्ठ आहे. आता एकदा त्रैलोक्यात संचार करणारे नारद मुनी काशीमध्ये प्रवेशले. त्यांचे तेथे आगमन झाले. त्यांनी मणिकर्णिकेत स्नान केले, विश्वनाथाचे दर्शन घेतले आणि ते ओंकारेश्वरास निघाले. काशी महात्म्यातला हा पहिला अध्याय येथे समाप्त होतो. अध्याय दुसरा. आता यामध्ये विंध्य पर्वताची मेरू पर्वताशी स्पर्धा या कथेचं वर्णन केलेलं आहे. श्री गणेशाय नमः. नारद मुनी ओंकारेश्वर क्षेत्री गेले. तेथे नर्मदा व कावेरी यांच्या संगमावर स्नान केले. ओंकारेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन ते मार्गस्थ झाले. पुढे रमणीय वनश्रीने नटलेला विंध्य पर्वत लागला. सर्व विंध्याला वंदनीय अशा नारद मुनींनी पाहून विंध्य पर्वत मनुष्य रूपाने त्यांना सामोरा गेला. त्याने नारदांना वंदन करून त्यांची स्तुती करण्यास आरंभ केला. पुढे तो म्हणाला, हे ब्रह्मश्री, आज आपण स्वतः येथे येऊन मला दर्शन दिलेत, त्यामुळे मी धन्य झालो आहे. माझे पुण्य फळास आले. माझ्या धराधर म्हणजेच सर्व पृथ्वीला आधारभूत या नामाचे सार्थक झाले. विंध्य पर्वताची ती दुतर्फी ऐकून नारद गप्पच बसले. ते बराच वेळ काहीच बोलत नव्हते. तेव्हा विंध्य पर्वताच्या मनात खळबळ उत्पन्न झाली. त्याने नारदांना विचारले, हे मुने, आपण का बोलत नाही? माझे काही चुकले का? त्यावर नारद म्हणाले, आता तुझ्या तोंडून विपरीत बोलणे ऐकून मी स्तब्ध झालो आहे. अरे, मी त्रिभुवनात संचार करतो. या पृथ्वीवर धराधर नावाचे जे प्रबळ पर्वत आहेत तेही स्वतःला धराधर म्हणत नाही. धराधर या शब्दाची जबाबदारी किती मोठी आहे याची तुला कल्पनाही नाही. हेमाद्री अर्थात मेरू पर्वत हाच सर्वात उंच, पवित्र आणि श्रेष्ठ आहे. तो पर्वतांचा स्वामी आहे. धराधर म्हणून घेण्यास तोच एकटा योग्य आहे. पण तोही स्वमुखाने स्वतःचा मोठेपणा सांगत नाही. तुझ्या अंगी त्याच्या इतकी थोरवी नाही. असे असून सुद्धा तू स्वतःला धराधर म्हणवितोस, याचेच मला वैषम्य वाटले. नारदांचे बोलणे ऐकून विंध्याद्रीला द्वेष आला. तो म्हणाला, हे मुने, तुझी मेरू पर्वताची प्रशंसा काय मला सांगतो? माझी महिमा, माझे सामर्थ्य तुला ठाऊक नाही काय? मेरूच कशाला, मलयगिरी, हेमकूट, गंधर्वगिरी, षटपर्वत, मंदार पर्वत, रुद्र पर्वत व द्रोणागिरी हे सुद्धा माझी बरोबरी करू शकत नाही. तुम्ही मेरू पर्वताला माझा स्वामी म्हणता, त्याचे महत्त्व सांगता, पण त्याच्या अंगी जडत्व आहे हेही लक्षात घ्या. त्याची माझ्याशी तुलना होऊ शकत नाही. नारदांना राग आला. ते विंध्याचलास म्हणाले, मूढा, स्वतःला फार मोठा समजतोस काय? तुझ्या अंगी कोणता पुरुषार्थ आहे तेच कळत नाही. जो इतरांची निंदा करून स्वतःची प्रतिष्ठा मिळवितो तो अधमच होय. तू आपला अभिमान जपत राहा, इतरांना तुच्छ लेखत राहा. मी येथून जातो, पण जाता जाता तुला एवढेच सांगू इच्छितो की तू मेरूशी कितीही स्पर्धा केलीस तरी तू त्याची बरोबरी करू शकत नाहीस. तुझ्यासारख्यांनी त्याचे दास्यत्वच करावे. विंध्य पर्वताचा निषेध करून नारद स्वर्गलोकी निघून गेले. ब्रह्मदेवाचा हा पुत्र अनायासे आपल्याकडे आला होता, पण आपण त्याचे आदरातिथ्यही केले नाही. या विचाराने विंध्याद्रीस विषाद वाटला. स्वतःचा धिक्कार करून तो चिंता करू लागला. नंतर त्याने स्वतःला सावरले. आता आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी काहीतरी पुरुषार्थ दाखवलाच पाहिजे असा निश्चय करून तो आकाशात उंचच उंच वाढू लागला. त्यामुळे महाप्रलयकाळी आकाश पृथ्वीवर पडून आल्यासारखे या विंध्याद्रीच्या रूपी खांबाला टेकून राहिले आहे असे वाटू लागले. मेरूशी स्पर्धा करण्याच्या नादात विंध्य इतका विस्तारला की पृथ्वी दक्षिण-उत्तर अशी दुभागली गेली. विंध्य मेरूहून 4 कोटीहून अधिक पट वाढला आणि स्तब्ध राहिला. येथे काशीखंड महात्म्य अध्याय दुसरा संपला.